हाय गाईस, एक मिनिट guys. हाय गाईस, बघा आपण आज प्रश्न करणार आहे ते करणार आहे आपण ट्रेनचे. ठीक आहे ना. कशाचे करणार आहे ते ट्रेन म्हणजे काय होते आगगाडी. ओके, इझी प्रश्न आहे. तुम्हाला स्टार्टिंगला नाही का कन्सेप्ट सांगून देतो मी, म्हणजे कशाचे कसं राहते बघा. एक नंबर तुम्हाला डीप मध्ये सांगणार. थांबा 2 मिनिटं. हम्म. चला बघा, बघा मी तुम्हाला सांगतो अगोदर. ही एक काय आहे, ट्रेन आहे. ओके, ही काय आहे, एक ट्रेन आहे. ठीक आहे, ही एक ट्रेन. ठीक आहे, आठवण ठेवा, ही एक ट्रेन आहे. हम्म. अरे यार सॉरी, एक मिनिट गाईस. ही एक ट्रेन आहे आणि ही एक, हे चक्के दोन. ठीक आहे, असं सांगतो बघा. आता ही एक ट्रेन आहे, आठवण ठेवा. ही ट्रेन आहे. ही ट्रेन माहिती आहे का, जेव्हा पण माहिती आहे का बघा नोट. ही ट्रेन जेव्हा पण माहिती आहे का खांबाला खांब, ठीक आहे ना, खांब राहील किंवा पोल राहील किंवा माणूस राहील, किंवा काय राहील, माणूस राहील. आठवण ठेवा, खांब पोल आणि माणूस यांना जेव्हा पण ही ट्रेन माहिती आहे का क्रॉस करेल, जेव्हा पण ही ट्रेन माहिती आहे का करेल, क्रॉस करेल, तर ती नेहमी फक्त आपलीच लंबाई पार करणार. ती फक्त आपलीच लंबाई पार करणार. कळलं? हा होता कन्सेप्ट नंबर 1. ठीक आहे, आता कन्सेप्ट नंबर 2 सांगतो बघा. कन्सेप्ट नंबर 2, ट्रेन माहिती आहे का, जेव्हा बघा हा एक ट्रेन आहे आणि ही एक ट्रेन आहे. ठीक आहे ना. ही असते समान दिशांवर कॉन्सेप्ट, समान दिशा असल्यावर. ठीक आहे, जेव्हा पण समान दिशा असते ना, ठीक आहे, समान दिशा असल्यावर माहिती आहे का बघा, यांची माहिती आहे का लंबाई पण जुळते, लंबाई पण माहिती आहे का जुळते, आणि यांची जी स्पीड आहे, स्पीड ती पण माहिती आहे का काय होते, ऍड होते. ठीक आहे, बघा जसं याची लंबाई किती आहे 300 मीटर, याची लंबाई किती आहे 400 मीटर, याची स्पीड आहे 57 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर, याची स्पीड आहे 7 किलोमीटर. तर आठवण ठेवा, हे काय होते, जुळते. म्हणजे 7 आणि 12 होऊन जाईल, 12 किलोमीटर होऊन जाईल एका तासात. ठीक आहे, आणि यांची स्पीड किती, यांची लंबाई किती होऊन जाईल, ते होऊन जाईल 700 मीटर. हा केव्हाचा कन्सेप्ट आहे. हा बघा, हा कन्सेप्ट माहिती आहे केव्हा आहे, हा कन्सेप्ट आहे जेव्हा समान दिशा असतो. जेव्हा काय असतो, समान दिशा. आता मी माहिती का विपरीत दिशेचं सांगतो बघा. कन्सेप्ट नंबर, एक मिनिट गाईस. हा, कन्सेप्ट नंबर 3, जेव्हा विपरीत दिशा असते, जेव्हा विपरीत दिशा, जेव्हा विपरीत दिशा. ठीक आहे ना. ही एक ट्रेन आहे, ही कोणत्या साईडला चालली, या साईडला. ही कोणत्या साईडला चालली, या साईडला. ठीक आहे, विपरीत दिशा. एक मिनिट गाईज, मी थोडंसं कन्फ्यूज, सॉरी गाईज, मी मगाशी थोडं कन्फ्यूज झालो. आठवण ठेवा, समान दिशामध्ये मायनस होते आणि विपरीत दिशामध्ये प्लस होते. ठीक आहे, बघा ही एक ट्रेन आहे, मी चित्र ते चुकीचं बनवतो. हा एक ट्रेन आहे आणि दुसरी ट्रेन पण इकडेच चालली आहे. म्हणजे बघा, ही ट्रेन सुद्धा याच भागेला चालू आहे आणि ही ट्रेन सुद्धा याच भागेला, म्हणजे यांचं काय होऊन झाला, समान दिशा झाला. जर समान दिशा असेल ना, तर तेव्हा माहिती आहे का स्पीड सुद्धा मायनस होतो. ते मगाशी चुकलं माझ्याने. स्पीड आणि जे लंबाई असते ते सुद्धा काय होते, ते सुद्धा मायनस होते. ठीक आहे, आणि बघा जेव्हा विपरीत असते, विपरीतचं सांगून देतो मी आता. विपरीत म्हणजे ही एक ट्रेन आणि ही एक ट्रेन, जेव्हा हे दोघे विपरीत असतात तेव्हा माहिती आहे का यांची लंबाई पण जुळते आणि यांची लंबाई झाला आणि यांची स्पीड पण जुळते. ठीक आहे, चला अजून कन्सेप्ट नंबर 4 सांगतो. बघा कन्सेप्ट नंबर 4 माहिती आहे काय, जेव्हा ट्रेन असते ना, जेव्हा ट्रेन एखादा पूल, सुरंग, पूल झालं, सुरंग झालं, किंवा तुम्ही म्हणाल त्याला ब्रिज म्हणा, ब्रिज है ना. बघा हा ब्रिज, असं तुम्ही, तुम्हाला याचा कन्सेप्ट सांगतो. हा ब्रिज आहे. बघा ट्रेन जेव्हा याच्या अंतर असेल, आपण म्हणू का ट्रेन पार झालेली नाही, माहितीये का आपण केव्हा म्हणू बघा, जेव्हा ट्रेन माहितीये का इथे असेल. कळलं का, ट्रेन हे याच्या बिलकुल एंडिंगला असेल. ठीक आहे, जेव्हा एंडिंगला असेल ना तेव्हा म्हणू शकतो. तर काय होईल, आपण जेव्हा ट्रेन माहितीये का कोणत्याही पूलला, एक मिनिट गाईस, कोणत्याही पूलला किंवा कोणत्याही सुरंगला किंवा ब्रिजला पार करेल ना,
तर आठवण ठेवा ब्रिज सोबत नेहमी ट्रेनची लंबाई का होईल, ऍड होईल. आठवण ठेवा ब्रिज सोबत नेहमी काय होईल, ट्रेनची लंबाई ऍड होईल. ठीक आहे, चला ठीक आहे. आता जाऊ आपण प्रश्नाकडे. कॉन्सेप्ट समजलं पूर्ण? चला ठीक आहे. बघा काय म्हटलंय प्रश्न. 280 मीटर लांबीची एक रेलगाडी 920 मीटर लांबी बघा पलटास 15 सेकंदात ओलांडते. तर रेलगाडीचा वेग किती असेल? 280 मीटर आहे आणि हे बघा मी सांगितलं ना दोघायला काय करायचं, नेहमी ऍड करायचं. बघा किती होईल ते 970 आणि हे किती झालं 280. पहिले कन्सेप्ट सांगून देतो मी. बघा एका तासात किती असतं सेकंड, ते असते 3600. एका तासात किती सेकंद असते? 3600. आणि 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असते? 1 किलोमीटर. ठीक आहे, तर बघा हे 2 शून्यांनी हे 2 शून्य गेले आणि हे किती आला 5 आणि हे आलं 18. माहितीये का हे 5/18 माहितीये का इथून कन्सेप्ट मधून येते. ठीक आहे ना, 5/18 कुठून आलं की 3600 डिवाइड बाय जेव्हा आपण 1000 केलं किंवा 1000 डिवाइड बाय जेव्हा हे केलं तेव्हा हे येते आन्सर. ठीक आहे, 5/18. मी हा यूज न करत मी तुम्हाला डायरेक्ट जिथून जे प्रश्न बनलेला आहे ना ते सांगेल. ओके, चला बघा कन्सेप्ट घेऊन घ्या पहिले. म्हणजे 3600 बरोबर नेहमी किती राहील? 3600 बरोबर राहील नेहमी 1000. ठीक आहे, चला आता तो काय म्हणताय 280 मीटरची लांबी 970 आहे ना, 280 भागीला किती प्लस सॉरी 970 दोघांना ऍड करून घ्यायचा. किती झाला ते 0 हा 9 आणि हा किती 9 आणि 2 11. कळलं? किती सेकंदात बोला ते 50 सेकंदामध्ये. ठीक आहे ना, बघा यांचीच व्हॅल्यू देऊन दिली आहे 119. हे किती याच्यामध्ये 280 मीटरची लांबी 970 50 सेकंदमध्ये. ठीक आहे, 50 सेकंडमध्ये. तर आपल्याला वेळ कितीचे काढायचे 3600 म्हणजे किती असेल 3600चा वेग काढायचे. ठीक आहे, ह्या कॅल्क्युलेशन जर तुम्ही कराल तर तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, हा शून्यनी शून्य कापून घ्या, हा गुणाकार करा आणि भागीला हे कराल तर तुम्हाला आन्सर डायरेक्ट येऊन जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट. 210 मीटरची विरुद्ध दिशेने. ठीक आहे, हा इझी आहे. हा होमवर्कला देताय जर जमेल तर ठीक आहे, नाही तर मग हा प्रश्न मी तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे, इझी आहे. जे मी कन्सेप्ट सांगितलं ना स्टार्टिंगला त्याच्यामध्येच हा कन्सेप्ट आहे. बघा एक ट्रेन दक्षिणेकडून जाते आणि त्या दिशेने 2 किलोमीटर वेग चालत असलेले राज आणि मधुर यांना 9 आणि 10 सेकंदात ओलांडते. तर किती याची वेग किती आहे? ठीक आहे, हा क्वेश्चन माहिती आहे का आपण टाइम अँड डिस्टन्स मध्ये करणार आहे. ठीक आहे, आठवण ठेवा तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न माहिती आहे का ते मी तुम्हाला होमवर्क मध्येच देणार आहे. मॅक्झिमम प्रश्न मी तुम्हाला होमवर्क मध्येच देणार आहे जास्तीत जास्त. ठीक आहे ना, जे प्रश्न नाही समजले ते मी तुम्हाला ते तुम्ही मला सांगू शकता. हा ठीक आहे, हा इझी प्रश्न आहे, हा करा, हा तुम्ही आताच करू शकता. रेल्वेची लांबी विचारली आहे. ठीक आहे ना, बघा 45 मी सांगितलं ना याला सेकंड मध्ये मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. ते किती होणार? ते नेहमी 3600 बरोबर होणार. ठीक आहे, बघा 45 आहे ना त्याला मीटर मध्ये येतो, आपण कितीने गुणाकार करू 1000 ने, किती झाला 45,000. आणि किती करतात तो 24 सेकंड मध्ये, सेकंडच्या खाली सेकंड. ठीक आहे, 2 शून्यनी हे 2 शून्य केले. ठीक आहे, 9 भाग देऊन देऊ 9 चोक 36 9 पाचा 45. ओके, 4 एक 4 4 सख 24 50 गुणिला 6 50 गुणिला 6 म्हणजे किती झालं? ते झालं तुमचं 300. ठीक आहे, जे प्रश्न माहिती आहे का इझी आहे ते तुम्ही कराल, जे थोडेसे हार्ड लेवलचे आहे ते मी सांगून देईन. ठीक आहे, करू शकता तुम्ही, इझीच आहे प्रश्न. चला हा पण सेम क्वेश्चन आहे. चला मी तुम्हाला सांगतो. जर बघा इथे जर त्याने माहित आहे का, इथे जर त्याने समजून घ्या 54 केलं आहे. ठीक आहे, इथे 54 केलं आणि इथे जर त्यांनी 18 केलं. आता तुम्ही मला सांगा किती आन्सर आहे तुमचा? 30 सेकंडचा आन्सर देतो. सॉरी 30 सेकंडचा देतो मी. बघा सांगा आता तुम्ही मला. 30 सेकंडचा तुम्हाला वेळ दिलेला आहे मी. जमेल तर सांगा, ना मी सांगा. यस, सांगा लवकर. इंडिया विन द मॅच 367 आउट. चला ठीक आहे, मी सांगून देतो. काय नाही करायचं, बघा 54 आहे याला 3 0 लावले, हे होऊन जाईल तुमचे 3600 बरोबर. आणि खाली आला 18 18 दोन्ही 36, हे 2 शून्य 2 शून्य गेले, हे जर डिवाइड केलं किती आला तो 54 ते होऊन जाईल 270. ओके, कळलं? असं होतं त्याचा आन्सर. चला हा कन्सेप्ट माहिती आहे टाइम अँड डिस्टन्स मध्ये, हा नंतर करू आपण. ठीक आहे, चला हा क्वेश्चन तुम्ही सांगा. इझी आहे प्रश्न.
30 सेकंडचा तुम्हाला वेळ. आणि जे आठवण ठेवा, जे प्रश्न सुटलेले आहे ना, ते कन्सेप्ट माहिती आहे का टाइम अँड डिस्टन्स मध्ये आहे, म्हणून म्हटलं की एकाच जागामध्ये आपण कन्सेप्ट घेऊ. चला, काय नाही करायचं बघा. तर एक रेलगाडी सोमवारी किती आहे? 525 80 किलोमीटर, ठीक आहे ना. हे किती? 514. 3 दिवसात पार केले 1600. बुधवारी किती? इझी आहे बघा, काय नाही करायचं. या दोघांना प्लस करा, 525.80 आणि हे किती झालं? 514.75. ठीक आहे. याला किती झालं? 5, 8 आणि 7 झालं 15, हातचा आला 1. हे फक्त जोडायचे. हे किती झालं? 9. याच्यामधून फक्त काही नाही, हे जे तुमचे जुळेल ना, ते फक्त याच्यामधून काय कराल? मायनस करून द्याल, मग तुमचा आन्सर घेऊन जाईल. ठीक आहे. अजून प्रश्न आहे का? नाही, ट्रेनला एवढेच प्रश्न होते. जे तुम्हाला जमलेले आहे ते करा, जे नाही जमलेले आहे ते मला सांगा. आणि मॅक्झिमम मी काय करतो, तुम्हाला होमवर्क साठी देत आहे. कारण तुम्ही होमवर्क करता नाही करताय मला माहित नाही, पण आठवण ठेवा, होमवर्क कराल तर माहिती का तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. आणि आठवण ठेवा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे.